हे जे माझ्या हातात कबूतर आहे त्याच्या डोळ्याला लागलं आहे, तर मी त्याच्या डोळ्याचं लागलं आहे ते मी नीट करतो, जेणेकरून त्याला दिसायला व्यवस्थित लागेल, कारण त्याला आत्ता दिसत नाही आहे. तुम्हाला पण असा एखादा पक्षी कुठे आढळला तर त्याला असंच कुठे सोडून देऊ नका. बघा त्याला काय लागलं आहे काय नाही. एखाद्या पक्ष्याची किंवा प्राण्याची मदत केल्याने मनाला खूप बरं वाटतं. हा पक्षी खूप टाईम झाला हा इथं असाच पडून होता. तेव्हा मी त्याच्या जवळ गेलो आणि बघितलं काय लागलं आहे त्याला. तेव्हा समजलं मला की त्याच्या डोळ्याला लागलं आहे, त्याने करून त्याचे डोळे उघडत नव्हते. तर ते आता मी डोळ्याला लागले ते हळूहळू साफ करतो आहे, जेणेकरून त्याला दिसायला व्यवस्थित लागेल. आणि खरंच खूप खूप चांगलं वाटतं की असं कुणाला मदत केली, कुठच्या प्राण्याला पक्ष्याला मदत केली तर एक मनाला वेगळंच समाधान भेटतं. ते समाधान मनात एक आत्ता बऱ्यापैकी डोळ्याची घाण निघाली याच्या, तर आता थोडं डोळा पण उघडायला लागला आहे तो. आणि आता डोळ्याची व्यवस्थित घाण निघाली. आता तो बघतोय पण व्यवस्थित. आता मी ह्याला उडवणार आहे, जेणेकरून हे त्याच्या घरट्यात जाईल. एक वेगळंच समाधान भेटलं मनाला माझ्या. खरंच सांगतो, तुम्हाला पण कुठं असा पक्षी भेटणार किंवा प्राणी भेटला तर त्याला असंच सोडून जाऊ नका, त्याची मदत करा तुम्ही. तुमच्या पण मनाला एक वेगळंच समाधान भेटेल. एखाद्याला वाचवण्याची जी मनात एखाद्याला आपण वाचवल्याच्या नंतर जी मनाला बोलत ना एक फिलिंग भेटते ना, ती एक वेगळीच फिलिंग असते.